बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक प्राध्यापक डॉक्टर आनंद भोसले लिखित कादंबरी निमिष. प्रकरण 11. निवेदन स्वरा चिखलीकर. मी स्वरा चिखलीकर, वय वर्ष 21. वडिलांचे नाव श्रीपादराव उर्फ तात्यासाहेब मुकुंदराव चिखलीकर. हल्ली मुक्काम दादर मुंबई. दूरचित्रवाणी टी व्हीवरील चॅनल मायबोलीवर शोध पत्रकार म्हणून कार्यरत आहे. वडील MSCB मध्ये होते लिपिक म्हणून. नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. आजोबा मुकुंदरावांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतलेला होता. त्यानंतरच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात देखील आचार्य अत्रेंच्या खांद्याला खांदा लावून बहुमूल्य योगदान दिलेले होते. त्यांची नात असल्याचा मला रास्त अभिमान आहे. समाजातील कुप्रवृत्तींचा शोध लावायचा, त्यांना समाजापुढे नागडं करायचं, त्यांच्या खऱ्या रूपाचं दर्शन समाजाला दाखवायचं, कुप्रवृत्तींना ठेचायचं व सज्जनांचा सत्कार करावयाचा. त्यांनी केलेल्या चांगल्या कामांना समाजात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी द्यायची. गुंड प्रवृत्तींच्या लोकांच्या धमक्यांना भीक घालायची नाही, हाच मूलमंत्र मी माझ्या वडिलांकडून घेतलेला होता. कारण त्यांच्यावरही आजोबांच्या राष्ट्रप्रेमाचे प्रामाणिकतेचे संस्कार होते. नाही म्हणायला आमच्या नात्यात एक कुप्रवृत्तीच्या पत्रकाराचाही जन्म झालेला होता. माझ्या वडिलांचे ते सख्खे मावस भाऊ होते. नाव होतं विनायक महाशब्दे. श्रीरामपूर शहरात ते राहत होते. तिथल्या स्थानिक राजकारणाच्या नादी लागून त्यांनी पत्रकारितेला काळीमा फासण्याचे काम केलेले होते. तिथल्या राजकारण्यांच्या इशाऱ्यावर ते बातम्या देत असत. मला मात्र ते बिलकुल आवडत नव्हते. मनुष्य जन्म मोठ्या प्रयासाने मिळतो असं म्हणतात. त्याचं चीज करण्याचं माझं स्वप्न होतं. समाजातील तळागाळातील जनतेचे कल्याण, भ्रष्ट प्रवृत्तीच्या राजकारण्यांचं, समाज धुरणांचं समाजकारण समाप्त करण्याची मोठमोठी स्वप्न मी नेहमीच बघित असे. लोक झोपल्यानंतर स्वप्न बघतात, मी तर जागेपणी स्वप्न बघत असे. माझ्या भारतात सुगीचे, समृद्धीचे, शांततेचे दिवस आलेले आहेत. कुणीही उपाशी झोपत नाही. गरीब श्रीमंत सर्वजण खुशाल आहेत. कुठलाही सामाजिक प्रश्न उरलेलाच नाही. बेरोजगारी, हुंडाबळी, लिंगभेद, आतंकवाद, जातीयवाद, प्रांतवाद, भाई भतीजावाद सर्वच काही संपुष्टात आलेलं आहे. खऱ्या अर्थाने आज भारत माझा देश झालेला आहे आणि या देशात राहणारे सर्वजण खऱ्या अर्थाने माझे बांधव झालेले आहेत. भाऊबंदकीत आता वाद संपुष्टात आलेले असल्याने कोर्टातील खटले कमी झालेले आहेत. तंट्याचेच निर्मूलन झाल्याने तंटामुक्त गावाची संकल्पनाच आता कालबाह्य झालेली आहे. वर म्हटल्याप्रमाणे सर्वच भारतीय माझे बांधव झाल्यामुळे व माझ्या देशाच्या रूढी व परंपरेचा मला अभिमान असल्यामुळे स्त्रियांवरील अत्याचारसुद्धा पूर्णपणे संपलेले आहेत. कौटुंबिक हिंसा, बलात्कार देशातून हद्दपार झालेले आहेत. पोलीस स्टेशनं नाममात्र राहिलेली आहेत. मागील कित्येक वर्षांपासून तेथे एकाही मोठ्या गुन्ह्याची नोंद होत नाही. आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर भीमराव आंबेडकर, ज्योतिराव फुले, शाहू महाराज यांना माझ्या महाराष्ट्राचा, भारताचा अभिमान वाटू लागला असेल. नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू, शहीद भगतसिंग, राजगुरू सुखदेव यांनाही आपल्या स्वतंत्र भारताकडे बघून निश्चितच त्यांची संतोषाची भावना त्यांच्या मनात विलसत असेल. अहो स्वराबाई, कुठे हरवले आहेत? ए स्वरा! आईच्या जोराच्या हाकेने मी भानावर आले. माझ्या विचारांची तंद्री भंग पावली. हां बोल, काय म्हणतेस आई? अगं तू आज तुझ्या ऑफिसमधून येताना सायंकाळसाठीची भाजी घेऊन ये, तुझ्या आवडीची.
नाहीतर म्हणते ही भाजी नाही खात, मला नाही आवडत. हो, पण आई सांग ना मला, एकदाच रोज खाणारी भाजीसुद्धा आपण आवडीचीच घेतो ना. पण 5 वर्षांसाठी आमदार खासदार निवडून देताना आवडणारा, चांगले काम करणारा, निस्वार्थी असे निकष आपण का लावत नाही? का म्हणून जातीय वादावर, धर्मवादावर मत देतो? ए बाई, तुझं राजकारण तुझ्याजवळच ठेव. माझ्यासारख्या सामान्य बाईला काय करायचं आहे ते घाणेरडं राजकारण? हेच ते कारण आहे जे आपल्या देशातील राजकारणातील लोकांना फावतं. या देशाला लुटणाऱ्यांपासून जास्त धोका नाही, तर चांगले लोक यांच्याकडे तटस्थपणे बघत आहेत ना, म्हणून जास्त धोका आहे. फिलॉसॉफीवाली बाई साहेब, तुमची फिलॉसॉफी तुमच्याजवळच ठेवा आणि आठवणीनं भाजी आणा. हो आई, आणते, असं म्हणत मी धावतच चॅनलच्या ऑफिसकडे जाणाऱ्या बस स्टॉपकडे निघाली. साधारणतः 2 तासांनी ऑफिसमध्ये पोचली. आल्या आल्या शिपाई जाधव याने सांगितले, मॅडम तुमच्यासाठी मला एक फोन आला होता, अर्जंट काम आहे असं म्हणत होते. असं? कोण होतं? नाव सांगितलं नाही, पुन्हा करतो म्हणाले. ठीक आहे, सांगितल्याबद्दल धन्यवाद. मी माझ्या नियोजित जागेवर येऊन स्थानापन्न झाले. वाचा कव्हर करणाऱ्या स्टोरीज बघू लागले. तेव्हाच माझ्या टेबलावरचा फोन वाजवू लागला. मी उचलला. हॅलो हॅलो, कोण? मी कोण, कुठला वगैरे चौकशी करत बसू नका. तुम्हाला खरी स्टोरी पाहिजे ना? पण तुमची माहिती खरी कशावरून? मी प्रश्न केला. तेथे गेल्यानंतर तुम्हाला याची प्रचिती येईलच. मी तुमच्याबद्दलची जराशी माहिती घेतली आहे. तुम्ही एक प्रामाणिक पत्रकार आहात समजलं, म्हणूनच मी तुम्हाला हे सांगतो आहे. लॅमिंग्टन रोडच्या बाजूला 3 मोठे मोठे गोडाऊन आहेत, श्रीमंत मुरारीलाल शर्मा यांच्या मालकीचे. त्यातील एका गोडाऊनमधून 40 गव्हाची पोती व किराणा सामान चोरीला गेले आहेत. अहो, मग तुम्ही मला का सांगत आहात? पोलीस स्टेशनला सांगा. मी फोन करणाऱ्या व्यक्तीला सुनावले. तेच तर तुम्हाला सांगतो आहे. पोते चोरीला गेल्यानंतर त्या सेठ मुरारीलाल शर्माने अजूनही पोलीस स्टेशनला तक्रार केलेली नाही. कारण ते सर्व पोते रेशनच्या दुकानातून त्याने स्वस्त दरात खरेदी केले होते. गरिबांच्या हक्कांच्या धान्यावर त्याने घाला घातला होता. पण त्याचा हा डाव मी हाणून पाडला. नेमके तेवढेच पोते मी तिथून नेले व झोपडपट्टीत गरिबांना वाटून दिले आहेत. काही किराणा सामान पण त्यासोबत वाटले. काय? तुम्ही कोण? नॅशनल हेल्पर. या लोकांचा हा काळा बाजार तुम्ही लोकांसमोर आणा. तो रेशन दुकानदार आरिफ लाला व तो मुरारीलाल शर्मा दोघेही गरिबांचे गुन्हेगार आहेत. त्यांचं खरं रूप तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपुढे आणा. ठेवतो मी. नॅशनल हेल्पर म्हणजे तो बुरखाधारी मनुष्य ज्याने काल देवासारखी मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये गरिबांना मदत केलेली होती. भुकेलेल्यांना अन्न दिले होते. मी भानावर आले. हॅलो हॅलो, मी म्हणेपर्यंत पलीकडून नॅशनल हेल्परने फोन ठेवलेला होता. डिस्प्लेवर पब्लिक बूथचा नंबर होता. स्टोरी करणं महत्त्वाचं होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही स्टोरी करण्याचे भाग्य नॅशनल हेल्परने दिलेलं होतं. हा नॅशनल हेल्पर कोण आहे? त्याने इतक्या सर्व पत्रकारांना सोडून माझीच निवड का केली? हे सर्व माझ्या आकलनापलीकडचं होतं. पण आता तत्परतेने लॅमिंग्टन रोडला जाणं महत्त्वाचं होतं व मी तिथे जाण्याचं नियोजन करू लागले. साधारणतः सकाळी 10 वाजता मी मुरारीलाल शर्मा यांच्या गोडाऊनसमोर होते. गेटवरच चौकीदाराने मला अडवले. तेव्हा मी त्याला पत्रकार असल्याचं व काल रात्री इथल्या गोडाऊनवरून चोरी झाल्याचं सांगितलं. तो बोलला, पण मॅडम इथे कोणतीच चोरी झालीच नाही. पण आमच्याकडे अशी माहिती आहे येथे 40 पोत्यांची चोरी झालेली आहे. अहो, ते पोते आमच्या शर्मा साहेबांचे नव्हतेच, ते आरिफ लालाचे होते.
आणि अचानकपणे चौकीदाराने आपली जीभ चावली. नाही नाही, मी तुम्हाला चुकीचं सांगत होतो. हे बघा, आत्ताच तुम्ही बरोबर सांगता आहात. खोटं बोललात तर तुमच्या विरोधात पोलीस तक्रार करेन व मग पोलिसांना माहिती आहे खरं कसं बाहेर काढायचं ते. काय? पोलीस? नाही नाही, मला माफ करा मॅडम. मी एक गरीब मनुष्य आहे हो. आमच्या शर्मा साहेबांनीच मला सांगितलं, कुणीही काहीही चौकशी करायला आला तर स्पष्ट सांगायचं की आमच्या इथे कोणतीही चोरी झालेलीच नाही असं. म्हणून मी तुमच्याशी खोटं बोलत होतो मॅडम. ठीक आहे, आता खरं काय ते मला सविस्तर सांगा. मॅडम, परवा माझी रात्रपाळी होती. साधारणतः 10:30 ते 11चा सुमार असावा. मी गेटवरच पहारा देत होतो. तोच मला दुरून तुतारी वाजल्याचा आवाज आला. तुतारी वाजल्याचा आवाज हळूहळू वाढू लागला तेव्हा अचानकपणे गोडाऊनचे सर्व दिवे मालवले व एक मोठा पिवळा प्रकाश झोत झाला. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची छायाकृती दिसू लागली. मी झाल्या प्रकाराने घाबरलो. जोरात ओरडलो, कोण आहे? समोर या. तेव्हा साधारणतः 6 फुटाची उंची असलेला, सर्वांगावर काळे कपडे परिधान केलेला एक बुरखाधारी माझ्यासमोर आला. त्याच्या हातात काहीतरी होतं. त्याने माझ्या तोंडावर हात धरला व माझी शुद्ध सरपली. पहाटेच्या थंड वाऱ्याच्या झुळकेने मी शुद्धीवर आलो. गोडाऊनचा मुख्य दरवाजा उघडाच होता. मी घाईघाईनं आतमध्ये गेलो. तेव्हा कालच्या आरिफलालाच्या रेशनच्या दुकानातून आणलेले फक्त 40 पोतेच गायब होते. बाकीच्या पोत्यांना त्या बुरखाधारी युवकाने हात लावलेला नव्हता. असं होय. धन्यवाद चौकीदार बुवा. आता तुमच्या मुरलीलाल शर्माची व त्या आरिफलालाची समस्त कुंडली मी जनतेसमोर आणते. त्यानंतर मी दिलेल्या TV वृत्तांकनाचे राज्यभर खूप कौतुक झाले. मुरारीलाल शर्मा व आरिफलालावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला गेला. झोपडपट्टीत जाऊन देखील मी चौकशी केली होती. तेथे नॅशनल हेल्परने सर्वच्या सर्व 40 पोते कसे वाटले होते याचाच वृत्तांत मला मिळाला. होय मॅडम, रात्रीच्या अंधारात आमच्या घरी प्रत्यक्ष देवानेच दर्शन दिले. आमच्या भुकेल्या लेकरांना अन्न दिले. आमच्यासाठी नॅशनल हेल्पर देव आहे. वह तो अल्लाह का नेक बंदा है. इंसान के रूप में खुद खुदा आया है. हमारे घर गरीब के घर. अशा काही लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. खरोखरच कोण असेल हा नॅशनल हेल्पर? का तो कायद्याच्या चौकटीत राहून फक्त गुन्हेगारांना शिक्षा करीत असेल? गरीब अन्यायग्रस्त तळागाळातील जनतेला का बरं मदत करीत असेल हा? जर तो चांगले काम करतो आहे तर तो मग जनतेसमोर का येत नाही? असंख्य प्रश्न नॅशनल हेल्पच्या संदर्भात फेर धरून माझ्या भोवती नाचत होते व त्यांची उत्तरे कशी मिळवायची याच विचारात मी मग्न होते. ऑफिसमधून घरापर्यंत पोचलेही होते, पण आवडीची भाजी आणायचे मी विसरले होते. आईची बोलणी खाण्यासाठी मी सज्ज झाले होते. मनमाड रेल्वे स्टेशनवर पोहोचले. गाडी यायला अजून थोडा उशीर होता. प्रतीक्षा करीत तेथील एका बाकड्यावर बसली. मन भारत देशाच्या भूतकाळात डोकावू लागले. 15 ऑगस्ट 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला. आपल्या पहिल्या पंतप्रधानांपासून 15/8/2020 पंतप्रधानांपर्यंत लाल किल्ल्यावरून त्यांनी दिलेली भाषणे जर आपण बघितली अथवा वाचली तर एकच कॉमन गोष्ट त्या ठिकाणी आपणास आढळून येईल. ती म्हणजे बेरोजगारी, दारिद्र्य, पाणी, रस्ते. त्या ठिकाणी या प्रश्नांचे असलेले अस्तित्व देशाला स्वातंत्र्य मिळून 72-73 वर्ष झाल्यावर सुद्धा आपण अजूनही मूलभूत प्रश्न सोडवू शकलो नाही, हे आपल्या सर्वांचे मोठे दुर्दैव आहे. टँकरने उन्हाळ्यात होणारा पाणी पुरवठा, स्थलांतरित होणारे मजुरांचे लोंढेच्या लोंढे, पोटाच्या भाकरीसाठी, रोजगारासाठी आजही वन फिरत आहेत. कोरड्या विहिरीमध्ये 7-8 वर्षांची निरागस मुलगी दोराने खाली उतरून तळाशी गेल्या विहिरीतून मग्याने पाणी तिच्या हंड्यात भरते आहे. भुकेने व्याकुळ होऊन बालके उद्याचे भविष्य रडत आहेत.
रस्त्याला पडलेल्या मोठमोठ्याला खड्ड्यापायी अपघात होऊन दरवर्षी शेकडो लोक मरत आहेत. पण दुर्दैवाने सत्तेवर येणाऱ्या कुठल्याही राजकीय पक्षाला याचं गांभीर्य नाही. आत्मकेंद्रित झालेले राजकारण, स्वार्थाची माजलेली बजबजपुरी, यामध्ये भारत माझा देश आहे हे वाक्य फक्त शाळेतील प्रतिज्ञेपुरतेच मर्यादित राहिले आहे का? हाच खरा प्रश्न आहे. सामाजिक स्तरावर बघितलं तर येथेही नात्यामध्ये नैतिक अधःपतन झालेलं आहे. भाऊ बहीण, काका काकू, पुतणे पुतणी, मामा मामी, भाचे भाच्या, कुठेच आपुलकी, स्नेह, प्रेम ओलावा राहिलेला नाही. सर्वजण आत्मकेंद्रित वलयात जगत आहेत. मी, माझी बायको व माझे मूल, त्यांचा सहवास, त्यांचेच कौतुक, त्यांचीच आपुलकी व त्यांचाच स्नेह. मन मोकळे हसणे, बोलणे, वागणे, फिरणे या सर्वावर तथाकथित आधुनिक संस्कृतीची बंधने आलेली आहेत. विवाह बंधनासारखे पवित्र संस्कार असणारी आपली संस्कृती आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये गुंतताना आपल्याला दिसत आहे. आईची पवित्र जागा आता मम्मी व मॉमने घेतलेली आहे. माणुसकीपेक्षा मुरदाड पैशालाच अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि राजकीय परिस्थिती तिच्याबद्दल जेवढं बोलावं लिहावं तेवढं कमी आहे. स्वातंत्र्य प्राप्त करून देणारी पिढी आणि आजची स्वातंत्र्य भोगणारी पिढी यामध्ये जमीन आसमानचा फरक दिसतो आहे. पूर्वीच्या पिढीत संस्कार होते, संस्कृती होती, थोरांच्या शब्दांना मान होता, त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती होती. पूर्वीचे नेते दिलेल्या शब्दाला जागत, शब्द फिरवणे हे त्यांच्या रक्तात नव्हते. परंतु आता पैसा दिसला, स्वार्थ समजला की शब्द फिरला. त्यात कुठलीही लाज नाही किंवा परंपरा नाही. पूर्वीचे लोक बदनामीला घाबरायचे. आत्ताची पिढी होणारी बदनामी म्हणजे आपल्याला मिळालेली प्रसिद्धी आहे असं समजतात. राजकीय मूल्यांचा नैतिकतेशी कुठेही संबंध दिसत नाही. पक्षाची राजकीय विचारधारा, संस्कृतीचा आत्ताच्या कार्यकर्त्यावर कुठलाही प्रभाव दिसत नाही. जिकडे त्यांचा स्वार्थ जाईल तिकडे तो कार्यकर्ता जाईल. अंगावरचे कपडे ज्या सहजतेने बदलावी त्या सहजतेने ही नालायक मंडळी पक्ष बदलतात. निवडणुकीचेही तंत्रही आज बदललेले आहेत. सत्ता सुंदरीचे दर्शन करण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाण्याची कृती ही मंडळी करीत असतात. पण या सर्व गोष्टीत एकच समाधानाची गोष्ट आहे की प्रत्येक क्षेत्रात, मग ती सामाजिक असो की राजकीय असो की शैक्षणिक क्षेत्र असो, तिथे अजूनही 10% लोक प्रामाणिक आहेत व त्यांच्या जोरावर हा माझा देश टिकलेला आहे. अटेंशन प्लीज, नागपुर से मुंबई की ओर जाने वाली धन्यवाद एक्सप्रेस थोड़ी ही देर में प्लेटफॉर्म नंबर 1 पर आ रही है. उद्घोषीच्या आवाजाने माझी तंद्री भंग पावली व मी घाईघाईने सामान आवरत उभी राहिली. तोच एक युवक माझ्या अंगावर जवळजवळ येऊन आदळलाच होता, पण ऐन मोक्याच्या वेळेस तो सावरला होता. ए स्टॉप इट, दिसत नाही काय? हो हो मॅडम, सॉरी मॅडम. घाईघाईमध्ये तोल गेला. तोल जायला काही खायला मिळत नाही काय? मी संतापानेच म्हणाली. त्यावर तो युवक हसला व म्हणाला, बरोबर आहे, काहींना खायला मिळत नाही तर काहींना जरुरीपेक्षा जास्त खायला मिळते. सॉरी, मला माफ करा, युवक अजिजीने म्हणाला. त्याच्यासोबत एक 12-13 वर्षांचा लहान मुलगाही होता. त्याच्याकडे वळून युवक म्हणाला, गोपी, आपली बोगी इथेच येईल ना? हो आकाश भैया. दोघेही सावरून आपल्या गाडीची वाट बघू लागले. धन्यवाद एक्सप्रेसने धडधड करीत प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला. मी धावतच माझ्या अरीक्षित डब्यात चढले. सीट नंबर चेक करून स्थानापन्न झाले. तेव्हाच मघाच्या युवकाने प्रवेश केला. त्याने माझ्या समोरचा सीट नंबर चेक केला. हा आकाश भैया, हाच आपला बर्थ आहे. चला बा, आता लवकरच मुंबईला पोचू. होय गोपी, पण जेव्हा जेव्हा मी गणपतीसाठी श्रीरामपूरला येतो ना, तेव्हा असं वाटतं की पुन्हा मुंबईला जाऊच नाही. काय ती माणसांची गर्दी, त्यांची होणारी धावपळ, थांबायला कोणालाच वेळ नाही. कोणी धावते पैशाच्या मागे, कोणी धावते संपत्तीसाठी, कोणी धावते नावासाठी, कोणी धावते खुर्चीसाठी, कोणी धावते स्वार्थासाठी. पण माणुसकी, आपुलकी
प्रेम अभावानेच मिळते त्या मुंबईत. असं काही नाही आहे. मी सुरुवातीपासून जन्मापासूनच मुंबईमध्ये आहे. मला तर नाव, प्रतिष्ठा, नोकरी, आपुलकी, स्नेह, प्रेम मुंबईतूनच मिळालं. आपण जसं दुसऱ्याशी वागतो तसंच दुसरा आपल्याशी वागत असतो. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट हा नियम आहे सृष्टीचा. मी म्हणाले. एव्हाना गाडीने मनमाड स्टेशन सोडले होते. थोड्याच वेळात सह्याद्रीच्या कडेकपारी दऱ्याखोऱ्यांचे दर्शन दूरवरून व्हायला आता सुरुवात झाली होती. आकाश भैया, तुम्ही या नाशिकजवळच ट्रेकिंग शिकले होते ना? मस्त मज्जा आली ना? नाही रे गोपी, ते महाबळेश्वरला गेलो होतो आणि तिथेच मी ट्रेकिंग शिकलो. तिथेही सह्याद्रीच आहे, पण ट्रेकिंग शिकणे मजा नाही तर ते खूप साहसिक काम होतं. आजूबाजूने दऱ्यामधून मिळेल तिथे आधाराने पाय रोवून चढावं लागतं. थोडंही टायमिंग चुकलं की सरळ मृत्यूशीच गाठ. पण शिकलो बा एकदाचं. आपण कुठे असता? मुंबईमध्ये? मी म्हटले. गिरगावला एक अनाथ आश्रम आहे बदाम काकांचा. त्या ठिकाणी मुख्य प्रशासक म्हणून काम करतो आहे मी. नाव काय म्हटलं आपलं? आकाश पुंडलिक नाव आहे माझं व याचं नाव गोपी. मी एक TV चॅनलची पत्रकार स्वरा चिखलीकर. मी माझा परिचय करून दिला. पत्रकार? आकाशच्या चेहऱ्यावर तिरस्काराचा भाव उमटला. का? पत्रकार होऊ नये का माणसानं? नाही, असं माझं म्हणणं नाही. कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ असं त्याला म्हटलं गेल्याचं मला आठवतं. जे आहे त्याचं सत्य दर्शन घडवण्याचं काम पत्रकाराचं असावं. जे नाही ते पण तिखट मीठ मसाला लावून बातमीला खरमरीत फोडणी देण्याचं काम काही पत्रकार करत असतात. म्हणून मला कोणी पत्रकार म्हटलं तर राग येतो. खरं आहे तुमचं म्हणणं, पण सर्वजण काही सारखे नसतात. हो, नियमाला अपवाद सर्व क्षेत्रात आहेत. पण आपल्या दिलेल्या चुकीच्या बातमीमुळे एखाद्याचं आयुष्यच उद्ध्वस्त होऊ शकतं ना, याची जाणीवही ठेवण्याचं काम पत्रकाराचं असलं पाहिजे. होय, खऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम मी आत्तापर्यंत करीत आले आहे. तळागाळातील जनतेला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे पवित्र काम पत्रकारच करीत असतात. अहो मॅडम, बस करा. तळागाळातील जनता, न्याय या नेत्याच्या भाषणातील शब्द येथे वापरू नका. पहिल्या दिवशी कोणाचे नाव न टाकता त्यांच्या नावांचे कल्पकतेने उल्लेख करणे, कळते, समजते यासारख्या शब्दांचा प्रयोग करणे, त्याच्याकडून दक्षिणा आली की त्या बातमीचा पाठपुरावा थांबविणे आणि दक्षिणा नाही आली की त्या संबंधित माणसाचे नाव जनतेसमोर आणण्याचे पुण्य काम काही पत्रकार करीत असतात. आकाश म्हणाला. असतील करत काही, मी मात्र असं काहीच करत नाही. एखाद्या पेशाबद्दल इतके नकारात्मक विचार ठेवणे हे काही सभ्य माणसाचे लक्षण नाही. आता मी पण संतापाने थरथरत होते. श्रीरामपूरच्या विनायक महाशब्देंना ओळखता का तुम्ही? आकाशने मला प्रश्न केला. होय, माझे काकाच आहेत ते. मग काय, आता मी पुढे काहीच बोलू शकत नाही. नाही, त्या बाबतीत मी तुमच्या बोलण्याशी सहमत आहे. पण तुम्ही बोलल्या सर्वच गोष्टी सर्व पत्रकारांसाठी लागू होत नाहीत. मी सर्वांना म्हटलेलंच नाही. अजूनही लक्ष देऊन ऐका. काही पत्रकार असा मी उल्लेख केला. पत्रकार बाळ गंगाधर टिळक, आचार्य आत्रे, पत्रकार जांभेकर शास्त्री यांच्यासारख्या पत्रकारांबद्दल माझ्या मनात आजही नितांत आदर आहे. मॅडम, तुम्ही देखील एक चांगल्या प्रामाणिक पत्रकार आहात. तुम्ही जरी मला ओळखत नसल्या तरी मी तुम्हाला बऱ्याच काळापासून ओळखतो. तुम्ही दिलेली नॅशनल हेल्परची रेशनच्या धान्य काळ्या बाजाराची बातमी मी TV वर बघितली होती. अत्यंत धाडसीपणे तुम्ही ती स्टोरी कव्हर केली होती. त्यामुळे मला तुमचं नेहमीच कौतुक वाटत राहिलेलं आहे. त्याच्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन मॅडम. आकाशने माझी केलेली स्तुती ऐकून मी भारावून गेले व म्हणाले, धन्यवाद. ताई, तुम्ही चहा घेणार का? मी चहा घेऊन येतो भैया, गोपी म्हणाला. गोपी विचारतो कशाला, घेऊन ये त्यांना चहा.
माझी स्वीकृती गृहीत धरत आकाशने गोपीला फरमावले. गाडी आता बोगद्यातून धडधडत चालली होती. काळाकुट्ट काळोख नंतर काही क्षणातच सूर्याचा प्रकाश गाडीत आला. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्या पुन्हा दिसू लागल्या. एव्हाना गोपीने चहा आणला होता. आकाश चहा घेऊन गंभीर चेहऱ्याने खिडकी बाहेर पाहत होता. पाखरं आपापल्या घरट्याकडे चिवचिवाट करीत निघाली होती. सूर्य अस्ताला चालला होता. संपूर्ण आकाशात भगवा गुलाल त्याने उधळलेला दिसत होता. मी मात्र आकाशने केलेल्या पत्रकाराच्या भूमिकेचे मंथन करण्यात मग्न झाले होते. कुणीच काही बोलत नव्हतं. एक मात्र खरं की आकाश नेमका कशाचा विचार करण्यात मग्न आहे याचाच विचार माझं वेडं मन करीत होतं. का म्हणून या आकाशचा विचार मी करावा? धडधडीत हा आमच्या पत्रकारावर टीका करतो आहे. का म्हणून मी याचा आदर करावा? याचं कोडं मला उमगत नव्हतं. गाडी पुढं पुढं मुंबईच्या दिशेनं धावत होती. पण माझे मन मात्र मागे मागे धावत होते श्रीरामपूरकडे. गाडी आता इगतपुरी स्टेशनवर थांबलेली होती. आमच्या डब्यात एका अर्धवट वयाच्या वृद्धेने प्रवेश केला. बरेच सामान होते तिच्याबरोबर. मी त्या वृद्ध महिलेला ताबडतोब ओळखले. अहो सुषमा आत्या तुम्ही? अगं स्वरा तू? अरे वा वा वा, छान भेट झाली ग. चला म्हणजे आता मुंबईपर्यंत प्रवास चांगला होईल. पण आत्या एवढं सामान कशासाठी घेतले प्रवासात? अगं इथं इगतपुरीला आले होते 15 दिवसांपूर्वी विपश्यना शिबिरासाठी म्हणून. आज शिबिर संपले मग निघाले परत आपल्या घरी. इतकं छान वाटलं येथे. आपल्या अंतर्मनाचा शोध या ठिकाणी लागतो. आपल्या मनाची सुप्त शक्ती आपल्याला इथे जाणवते. बोलण्यामुळं आपली ऊर्जा नष्ट होत असते. विपश्यनेमुळे आपले लक्ष केंद्रित करण्याची शक्ती वाढते. आत्मबळ वाढतं. प्रतिकारशक्ती वाढते. ताणतणाव जवळपास नष्ट होतो आणि अगदी हलकं हलकं वाटायला लागतं. मग सुषमा आत्या म्हणजे सुषमा अरविंदभाई भाटिया, माझ्या वडिलांची मानलेली बहीण. पहिले आमच्या शेजारीच राहायच्या. माझे लहानपण त्यांच्या घरात खेळण्यात गेले. त्यांची मुलगी शारदा व मी अगदी घट्ट मैत्रिणी होतो. अगं आत्या, शारदा कशी आहे? दिल्लीला आहे ना ती? शारदेचे नाव ऐकून आत्याचा चेहरा काळवंडला. आमच्या बाजूला बर्थवर बसत निराशेनं म्हणाली, ठीक आहे, कशी बसी जगते आहे बिचारी. काय काय झालं तिला? काही तब्येत ठीक नाही का तिची? तब्येत तर चांगली आहे ग तिची, पण लय हैवान सासर मिळालं तिला, लांडग्याच्या जातीचे. रोज लचके तोडतात तिचे. पैसे आण, कार आण, अमुक आण, तमुक आण. आम्ही लग्न करून दिलं, सोनं दागदागिनं दिलं, साक्षात मुलगी पण दिली, अजून काय द्यायचं आहे? तुझ्या मामाच्या फॅक्टरीला या देशव्यापी मंदीचा फटका बसला आहे. फॅक्टरी बंद आहे. आम्ही कसे बसे जगत आहोत आणि या हैवानाच्या वाढत्या मागण्या आम्ही कशा पूर्ण करणार? सांग बेटा. आत्या, शारदेला सांगा पोलीस स्टेशनला तक्रार दे. सर्वांना आतमध्ये टाक, तरच सर्व सरळ होतील. नाही, शारदेच्या वडिलांना ते पसंत नाही. पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरीच्या नादात आपण सामान्य लोकांनी पडू नये असं त्यांना वाटतं. हो आत्या, त्यामुळेच अशा लोकांना खूप फावते बघा अन्याय करायला. अगं लवकरच ती आता एका बाळाची आई होणार आहे. जर मुलगा झाला तर नक्कीच वातावरण बदलल असं तिला व तिच्या वडिलांना वाटतं. काही बदलत नाही. आता या लालची लोकांच्या तोंडाला एकदा रक्ताची चटक लागली ना तर त्यांची भूक वाढतच जाते. त्यांची ही भूक एखाद्याचा बळी घ्यायला सुद्धा मागे पुढे बघत नाहीत. नाव काय आहे त्यांचं? पत्ता काय आहे त्यांचा दिल्लीचा? गिरधारीला लोटिया नाव आहे त्यांचं. जनकपुरी रोड नंबर 12 दिल्लीला ते राहतात. चांगला बिझनेस आहे. करोडपती आहेत, पण मेले माझ्या मुलीला सुखानं राहू देत नाहीत.
कधी चांगले नाही होणार त्यांचं. सुषमा आत्याने त्यांना तळतळाट दिला. एव्हाना गाडीने कल्याण रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश केला होता. लवकरच आता दादर येणार होतं. आकाश व गोपी सामानाची आवरावर करून मला साधं बाय बाय म्हणून सुद्धा निरोप न घेता प्लॅटफॉर्मवर उतरून निघून सुद्धा गेले होते. नाही म्हणायला दूरपर्यंत गेल्यावर गोपीने मागे वळून बघत मला बाय केला होता. पण त्या खडूस आकाशने पाठ सुद्धा वळवली नाही. पण मी त्याचा एवढा विचार का करीत होती हेच मला कळत नव्हतं. सुषमा आत्याची बडबड सुरू होती, पण आता त्या बडबडीत मला रस वाटत नव्हता. मी आतुरतेने दादर रेल्वे स्टेशन येण्याची प्रतीक्षा करीत होते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.